नमस्कार मंडळी, मी कल्याणी. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर मंडळी, उद्याचा दिवस माझ्यासाठी खास असणार आहे, कारण उद्या आहे बर्थडे. उद्या आहे माझा बर्थडे. नीतूचा मागच्या महिन्यातच बर्थडे झालाय, पण आईच्या बर्थडे सोबत ती पण म्हणते की माझा पण बर्थडे. तर आम्ही ठरवलंय की आता दोघींचाही बर्थडे साजरा करायचा आणि त्यासाठी करायची आहे आपल्याला शॉपिंग. तर आम्हाला नीतूचे बाबा घेऊन चाललेले आहेत शॉपिंगला. हाय. ओ हाय. चला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आत्ता आम्ही कपड्याच्या दुकानात आलो आहे आणि इथे ना मी खूप सारे ड्रेस ट्राय केलेत. आता कन्फ्यूज झाले की कुठला घ्यायचा. बघूया आपण कुठला घ्यायचा. या ठिकाणी सगळे जे कपडे आहेत ते सगळे मी आत्तापर्यंत ट्राय करून बघितलेले आहेत आणि इकडे थोडे फायनल काढलेले आहेत. आत्ता आम्ही नीतूसाठी शॉपिंग करायला एका लहान मुलांच्या शॉपमध्ये आलो आहे. नीतूला एक छोटीशी मैत्रीण भेटली इथे बघा, ते तिच्यावर खेळायला लागले. बाय बाय. तू वापस कधी येणार? वापस कधी येणार तू? खूप सारी शॉपिंग करून आम्ही आता आलेलो आहे ज्यूस प्यायला. खूप वेळापासून ज्यूसची ऑर्डर दिली पण अजून आला नाही. नीतू खूप कंटाळली आहे. नीतूला ना आता ज्यूसची वाट बघून झोप आली. मजाच झाली नीतूची. चला आता जाऊया. येत नाही ज्यूस. ओ माय गॉड, किती छान एक्सप्रेशन. सो क्यूट. कोणतं? मला नाही येत ते. या ठिकाणी आपला आलेला आहे आमरस. या ठिकाणी आहे कस्टर्ड ॲपल मस्तानी. इकडे आहे पायनॅपल ज्यूस आणि हा जामून ज्यूस. आता चला मस्तपैकी आपण हे खाऊया. बाहेर जाऊन मस्त अशी शॉपिंग केली आणि आता घरी आलो आहे. येताना आम्ही ज्यूस पिला, फक्त काही खाल्लं नव्हतं. नीतू बोलवायला लागले. मागच्या 4-5 वर्षापासून मी एक गोष्ट खायचं सोडलं होतं, ती म्हणजे मॅगी. आणि आज आता ती मी गोष्ट आता खाणार आहे, कारण की जेवण बनवायचा कंटाळा आला आहे. काय बनवायचा आता प्रश्न आहे. तर झटपट असं बनलं असं बनवायचं आहे आणि ऑप्शन आहे मॅगी. आणि नित्या काय करते? हां, नित्या पण मॅगी खाते. नित्याची मॅगी म्हणजे शेवया असतात, पण आज तिला ओरिजिनल मॅगी दिली. आवडली का? झालेली आहे सुंदर अशा दिवसाची सुरुवात आणि आज आहे आमचा स्पेशल डे. काल आम्ही गेलो होतो शॉपिंगला. शॉपिंग करून संध्याकाळी लेट घरी आलो. घरी आल्यानंतर मॅगी वगैरे खाल्ली आणि झोपलो. आज सकाळी उठून आता फ्रेश वगैरे झालं. आज मी हॉस्पिटलला सुट्टी घेतली होती. मागचे 15 दिवस मी कंटिन्यू काम करत होते, त्यामुळं वीक ऑफ घेतला नव्हता. तर तो वीक ऑफ मी आज घ्यायचं ठरवलं आहे. आज घरीच आहे. खूप कडक उन्हाळा आहे, त्यामुळे बाहेर कुठे जाता येत नाही आहे. तर म्हटलं ठीक आहे, दिवसभर घरी का होईना पण आपल्या फॅमिलीसोबत तरी आपल्याला वेळ घालवता येईल, त्यामुळं घरीच राहायचं ठरवलं आहे. तर ही आहे माझी कालची शॉपिंग. हा ड्रेस घेतलेला आहे, निखिलने गिफ्ट घेतलं आहे मला आणि खूप छान ड्रेस आहे, मला तर खूप आवडलं आहे.
माझ्यासोबत ना नित्तूला पण गिफ्ट घेतले. चला आता दाखवते तुम्हाला. आणि ही बघा, ही आहे आपली नित्तू. छान असा मेकअप करून तयार झालेली आहे. तिच्यासाठी पण आम्ही खूप सारी शॉपिंग केली आहे. वेगवेगळे ड्रेस घेतलेले आहेत. फॅन्सी नाही आहे, म्हणजे नाईट ड्रेस किंवा कॉर्ड सेट वगैरे असं घेतलेलं आहे. आणि तिला आता माहीत नाही की कुठल्या ड्रेसवरती काय मेकअप करायचा. पण आई मेकअप करते म्हणून ती पण मेकअप करून बसले बघा. पण छान दिसतंय पिलो, मस्त. हा बाबू, तुम्हाला माझा हा ड्रेस कसा वाटतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जी मी काही शॉपिंग केले ना ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे. माझा ना हा बड्डे तरी माझ्यासाठी स्पेशल आहे, कारण यावेळी ना निखिलने मला चक्क 2 ड्रेस गिफ्ट केलेले आहेत, तेही एकदम प्रीमियम. तर त्यामुळे मी पण खूप खुश झालेली आहे. नित्तूसाठी पण मी शॉपिंग केली आहे, तर ती सगळी शॉपिंग आता तुम्हाला दाखवते. आणि ही आहे माझी पुढची शॉपिंग. माझा सर्वात जास्त आवडता कलर तो म्हणजे पर्पल. आणि नेमका मला दुकानात त्याच कलरचा ड्रेस दिसला. आम्ही खरं तर एक ड्रेस घ्यायला गेलो होतो, पण जो दुसरा कलर होता ना तो पण खूप आवडला, त्यामुळे दोन्ही ड्रेस आम्ही घेऊन आलेलो आहे. तर हा ड्रेस पण मला खूप जास्त आवडला. आजचा आमचा दिवस खास असल्यामुळे निखिलने बाहेरून ऑर्डर केलेली आहे जेवणाची. याच्यामध्ये फूड आलेलं आहे. हे बघा, ही आहे आपल्या नित्तूची शॉपिंग. नित्तूला ना खिशाचा ड्रेस पाहिजे होता. एक दिवस तर ती रडत होती की मला असा खिशाचा ड्रेस पाहिजे म्हणून, आणि तो आज आम्हाला फायनली मिळाला, त्यामुळे तो घेतलेला आहे तिच्यासाठी. हा आहे नित्तूला घेतलेला नाईट ड्रेस. खूपच भारी कलर आहे ह्याचा बरं का. आणि हा आहे स्पायडरमॅनचा टी शर्ट आणि पॅन्ट. असे रेग्युलर घरी घालायला वगैरे पण त्यांच्याकडे सेट होते, ते आणलेले आहेत. हा आहे नित्तूचा नेक्स्ट ड्रेस. बाकी या रेग्युलर घालायला शॉर्ट्स वगैरे आणलेले आहेत. तर मंडळी, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरूनच कळत असेल की आज मी किती खुश आहे, कारण आज आहे माझा बर्थडे. आणि सकाळपासून निखिलने मला खूप जास्त पॅम्पर केलेलं आहे बर्थडेसाठी. वेगवेगळे गिफ्ट वगैरे दिलेले आहेत. आत्ता आम्ही चाललेलो आहे बर्थडेचा डिनर करायला. छान असा ड्रेस मी घातलेला आहे. हा ड्रेस देखील निखिलने मला गिफ्ट केलेला आहे. आता आम्ही ओला बुक केले. चला निघूया. डिनर करण्यासाठी आम्ही एरंडवणे या ठिकाणी असलेल्या वरांडा हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. फर्स्ट टाईमच आम्ही या हॉटेलमध्ये आलो आहे. बघूया आता आपल्याला इथे कशी टेस्ट वगैरे मिळते. आलेलो आहे आम्ही हॉटेलमध्ये. आम्हाला टेबल मिळालेला आहे. बड्डेसाठी हा आम्ही ब्लूबेरी चीज केक आणलेला आहे. छोटीशी पेस्ट्री आहे पण खूप प्रीमियम आहे ते. आणि हा आहे आपला चॉकलेट केक. हा देखील खूप प्रीमियम आहे. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे नितू. छान छान छान. जेवणामध्ये आम्ही मागवलेले आहे मेथी मटर मलाई आणि अख्खा मसूर. मस्त असं जेवण आलेलं आहे. इकडे निखिल आहे, जेवण चालू आहे. आत्या पण जेवण करतायत. इकडे नित्तू आहे.